हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे सोमवार. तर सोमवारी मी नेहमी तुम्ही बघता व्हाईट कपडे घालण्याचे प्रयत्न असतात. कधी कुर्ती, कधी शर्ट पॅन्ट. आणि देवांची पूजा वगैरे माझी छान करून झाली. आत्ता भरपूर असा मस्तपैकी गुळाचा चहा पिला. 12 वाजून गेले आत्ता. आणि कालची एकादशी माझी सुटली नाही. तर आजचा माझा सोमवार आहे. मला नाही माहिती ते सोडणं गरजेचंच असतं की काय, पण आता माझा सोमवार आहे. मी काल 7च्या आधी फराळ केलं होतं, 7-7:30ला. त्याच्यानंतर मग मी आत्ता गुळाचा चहा पिली. आज माझ्या आईवडिलांना चेकअपसाठी यायचं आहे नाशिकला. त्यांचे डॉक्टर नाशिकला आहे. तर ते येणार आहेत. मला काल आईने सांगितलं होतं. मग मी आईला बोलली की मी तुला सकाळी फोन करते. मग मी आईला फोन केला तर आई बोलली की हो, आम्ही 1 वाजता जाणार आहोत. मग मी आईला बोलली मला घ्यायला या, मी येते म्हटलं तुमच्याबरोबर. आता सिन्नरला एवढं काय माझं सध्या तरी जाणं होत नाही आहे. आणि गेले तरी मी शक्यतो बहिणींच्याच घरी जाते. आणि त्यांच्या घरी विशेष मी जात नाही. काही कारण नाही, पण नाही जात. मला असं वाटतं की नाही गेलं पाहिजे सारखं सारखं, म्हणून मी नाही जात. तर वडिलांची माझी काही विशेष भेट होत नाही. आईची होऊन जाते, कारण आईला जसंच कळतं मी बहिणींकडे आले, आई येऊन लागते बिचारी, वडील नाही येऊ शकत. आणि काल मी बोलत होते तर माझे वडील फोनवर थोडे इमोशनल होऊन गेले. ते बोलले बाई तू येते, तू मला भेटायला येत नाही. मग मी म्हटले बरं बरं, आता मी आले का म्हटलं नक्की येईल तुम्हाला भेटायला. पण मग आज मला जसंच कळलं ते डॉक्टरकडे येत आहे, तर मग मी आईला बोलले की मी येते म्हटलं तुमच्याबरोबर. तर प्रशांतजी मी झोपलेली असतानाच गेले. आज शेरूने मला पहाटे एवढं डिस्टर्ब केलं, म्हणजे काही नाही, तो पायाला येऊन जागा असतो, तो आपल्याला जागा करतो. मग मी त्याला घेऊन इकडं आले, प्रशांतजींची झोप डिस्टर्ब नको व्हायला म्हणून, प्रतीकच्या बेडरूममध्ये. आणि मग त्याला खायला दिलं, त्याच्याबरोबर थोडी खेळले. तर मग बरीच उशिरा उठली. तर मला नाही माहिती प्रशांतजी कुठे गेले. तर आता त्यांना कॉल करते, त्यांना विचारते लंचला येणार आहे का. आणि ते जर हो म्हटले तर मग त्यांच्यासाठी लंच बनवते. आणि आईन ते आले की मी तुम्हालाही त्यांच्याशी भेटवते. गावाकडे लवकर जेवण होता. आईवडिलांचं जेवण माझ्या 11-11:30लाच झालं आहे. तरी पण सुद्धा मी काय केलं, डाळ भात आणि बटाट्याची भाजी करायची खूप घाईघाई चाललं आहे माझं. करून ठेवू म्हटलं आणि त्यांना सांगू प्रशांतजींना भोपळ्याची भाजी केली होती. आता बटाट्याची भाजी करते पटकन. पदर घेते. आणि आले आई दादा. मी घरातून खूप घाईघाई निघाली. ॲक्च्युली मी जसं की दाखवलं, मी स्वयंपाक करत होती. त्यांचे जेवणं खूप लवकर झालेले असतात, पण मी करून ठेवलं डाळ भात भाजी पोळी. म्हटलं आल्यावर त्यांना सांगू की या बा थोडा वेळ. तर निघालो आता आम्ही. हे बघा गाडीमध्ये आणि दादा पुढे बसले. तर पाऊसही सुरू झाला आणि आम्ही निघालो. आणि माझे वडील जेव्हाही फोन करताना तर ते मला फोनवर विचारता बाई तुझं मांजर कसं आहे का. तर मग मी प्रशांतजी आलेले होते, त्यांना म्हटलं की तुम्ही शेरूला घेऊन खाली चला म्हटलं, दादांना दाखवायचं. कारण यांचा काय भरोसा नाही, आल्यावर येतील नाही येतील वरती म्हटलं आपण, तर म्हणूच त्यांना. तर मग प्रशांतजी पण खाली आले होते, शेरूला दादांना भेटवलं आणि निघालो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. नेमका पाऊसही सुरू झाला. कशी आहे मम्मा तू? छान आहे छान आहे. आणि ह्या बघा, ह्या ताई दादांचं BP घेत आहे आता. दादांना थोडं बरं वाटत नाही आहे. कशी तब्येत आहे आता दादा? बरं वाटतंय ना? ते खूप चिडता. काहीच दुखत नाही. मावशी इथे उभे आहे. प्रशांतजी आत्ता आले, आम्ही आलो होतो आधी. बघ ताई तुमचं नाव काय आहे? डॉली. आणि इथे साई सचेत नर्सिंग होम, इथे येतात दादा. बऱ्याच वर्षापासून येतात नाही? 20 वर्ष होऊन गेले. बापरे, 20 वर्षापासून येत आहे ह्या सरांकडे. नागपूर डॉक्टरांनी सांगितलं होतं ना. आणि इथे ग्रीनरी बघा किती छान आहे, किती सर्व झाडं आहे मस्त. हां हो का, असेल मग. जास्त झाले असते मला तर. ते माझ्या लग्नाची बरं किती वर्ष झाली. नॉर्मल आहे का ताई? थोडं आहे ना. चला या आता तुझं मध्ये. हे बघ, ह्या आजी सिन्नरकडच्याच आहे. आजी लगेच सावरल्या. आता आईचं BP घेतलं जात आहे.
दादा गाडीमध्येच बसले. बराच वेळ झाला आम्हाला येऊन. ॲक्च्युली डॉक्टर नव्हते 2 दिवस, त्याच्यामुळे आज प्रचंड गर्दी होती. तर बरं तरी ते दादांना गाडीत येऊनच चेक. चालायचं ना, घरी चालतं तसं आत यायचं. मला यायला काय नाही, मी तिथपर्यंत येईल. पायरीने पायरी चढायला प्रॉब्लेम येतो. तू फक्त बाहेरून मेडिसिन घेतले होते. आता 3:45 वाजले आणि जवळजवळ आमचे 2 तास गेले. खूप गर्दी होती हॉस्पिटलमध्ये आणि तिथल्या नर्सला मी सांगत होते की बुवा वडील माझे नाही का पॅरलाइज पेशंट आहे, लवकर घ्या. पण त्या हो करता. पण मग इतरही पेशंट आधीचे बसले होते. त्यात हे डॉक्टर 2-3 दिवस नव्हते, त्याच्यामुळे आज जरा जास्तच गर्दी होती. तर जवळजवळ आम्हाला 1-1.5 तास 2 तास झालेच म्हणजे ऑलमोस्ट येऊन. तर आत्ता झालं चेकअप, आई दादांचं दोघांचंही झालं. आता निघालो आम्ही हॉस्पिटलमधनं. चाललोय. माझं घर अगदी जवळ आहे, पुलाच्या त्या बाजूलाच आहे, परंतु आम्हाला प्रचंड ट्रॅफिक लागलं आहे. हे बघा, ब्रिजवरती खूप ट्रॅफिक आहे. आणि आम्ही दवाखान्यातनं जाऊन आलो आणि ते दादा गाडीतच बसले. ते बोर झाले, खूप वेळ थांबावं लागलं म्हणून. आईच येते फक्त वरती. आणि मी 10-15 मिनटं पडून घेतलं होतं बेडवर. आईन ते गेले, मी काय खाली सोडायलाच गेले नाही. ॲक्च्युली मला राग आला. राग का आला की आता तिथे 2 तास थांबावं लागलं म्हणून वडील खूप कंटाळतात, बोर होऊन जातात. तर मग वर यायला नाही म्हटले. मी स्वयंपाक करून गेली होती, वरण भात, बटाट्याची भाजी, पोळ्या. त्यांचं जेवण झालेलं असतं, त्यांच्याकडे खूप लवकर जेवता. 11-11:30ला त्यांचं जेवण होऊन जातं. आणि माझे वडील तर बऱ्याचदा असं करता, नाश्ता केला की दुपारचं जेवण करत नाही, किंवा मग दुपारचं जेवण केलं तर रात्री, म्हणजे बऱ्याचदा त्यांचा मूड नसला तर नाही खात. तर असं पण ते बऱ्याचदा करता. पण मी करून ठेवलं तरी पण की त्यांना सांगू बुवा थोडंसं खायला. आणि ते इथं आल्यावर वर यायला नाही म्हटले. ते म्हणे नको बाई आता जातो. ॲक्च्युली मला त्यांच्यासाठी खायला काहीतरी खाऊ पण घ्यायचं होतं. म्हटलं माझ्या वडिलांना ना पेरू खूप आवडतात, तर पेरू बघू म्हटलं. आणि आईच्याही आवडीचा मलाई बर्फी वगैरे असं मी घरातूनच ठरवून गेली होती. परंतु तिथे ना अचानक खूप ट्रॅफिक होतं. मग जो पिंटू म्हणून आला होता ना, ड्रायव्हिंग ज्याची गाडी होती, तो बोलला आता या खूप ट्रॅफिक आहे म्हणे, खालून जर गेलो तर आपल्याला खूप ट्रॅफिक लागेल म्हणे. मग आई मला म्हणे जाऊ दे, तू नंतर येशीलच ना सिन्नरला, तेव्हा घेऊन ये. मग मी म्हटलं अगं आई, तर तिथे खूप म्हणजे क्वालिटी स्वीट म्हणून तिथे छान दुकान आहे म्हटलं, तिथं मी तुला मलाई बर्फी खायला घेऊन जाणार होते आणि दादांसाठी पण पेरू बघणार होते, असं मी ठरवून ठेवलं होतं. पण मग ते ट्रॅफिकमुळे तो पिंटू असं बोलायला लागला की खूप ट्रॅफिक आहे, आपण फसून जाऊ. तर मग आई म्हणे जाऊ दे, तू नंतर येशील तेव्हा घेऊन ये. म्हणजे ते पण नाही करता आलं. त्याच्यानंतर इथे आल्यावर पण दादा वर यायला नको बाई नको, आता जातो. आईला फक्त वॉशरूमला जायचं होतं म्हणून वर आलो आणि गेलं. मग मला खूप राग आला. मी आईला बोलली मी आता खालीच येणार नाही, आणि मला याच्यानंतर सांगत नको जाऊ म्हटलं, तुम्ही दवाखान्यात येणार असले का. मग माझी इच्छा होती की आपण यांच्याबरोबर जाऊ आणि यांनी यावं. आई म्हणे अगं ते तिथे बसून बसून कंटाळले. म्हटलं हो कंटाळले, मग 1-2 तास आराम करून गेले असते. ॲक्च्युली मी काय सांगत होते त्यांना की आता आले तर राहावं, तुमचं कपडे वगैरे तुम्ही काही आणलं नाही तर प्रशांतजी जाताच ना सिन्नरला, ते घेऊन येतील सकाळी, जातील तर घेऊन येतील. तर नाईट पॅन्ट तर दादांनी यांची पण घातली असती, गोळ्या तर होत्याच बरोबर. तर त्यालाही ते नाही म्हटले, राहायलाही नाही म्हटले. बरं नाही राहत निदान वरती चला, जेवण करा थोडंसं, 1-2 तास थांबा मग जा. तर त्यालाही नाही, त्यांना कदाचित त्रास होत असेल, आय नो, मी समजू शकते. परंतु मला रागच आला. मग मी आईला बोलले याच्यानंतर मला सांगत नको जाऊ, तुम्ही जेव्हा दवाखान्यात येणार असले. कारण मग मला परत इच्छा होते की चला आपण यांच्याबरोबर जाऊ, चला आपण घरी घेऊन येऊ. माझ्या भावना मला माहिती, तेही त्यांच्या जागेवर बरोबर आहे, मी समजू शकते. वय झाले त्यांचे, ते कंटाळतात. आणि दादा तर गाडीमध्येच बसलेले होते बाहेर, खूप वेळ लागला. मी म्हटलं आईला की जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेता ना म्हटलं, तेव्हाच क्लिअर कट बोलत जा ना की आमचं पेशंटची अवस्था अशी ना, आम्हाला असं अर्धा-पाऊण तास आधीची वेळ द्या, म्हणजे अर्धा-पाऊण तासाने आल्यावर तुम्ही चेक कराल असं टायमिंग सांगा. त्या हिशोबाने आम्ही येऊ. तास 1.5 तास असं पेशंट गाडीमध्ये बसतं, पेशंटचंही चला बरोबरचे लोकही थकता ना म्हटलं. त्याच्यामुळे मग मी नंबर पण घेऊन घेतले. आता आईला आठवण राहील तर बरं होईल. मला सांग म्हटलं पुढच्या वेळेस जेव्हा यायचं राहील अपॉइंटमेंट घ्यायच्या वेळेस मी करेल. आणि मी त्यांना, त्या ज्या सिस्टर असतात त्यांनाच विचारेल की अशी वेळ द्या की आल्याबरोबर चेक केलं जाईल त्यांना असं. तर आता त्यांना तर 2 महिन्यांनी बोलवलं आहे. आणि पण त्यांनी 1-1 महिन्याचं मेडिसिन घेतलं, कारण की साखरेचा रिपोर्ट कमी जास्त होत राहतो. तर तसे माझे वडील फार हुशार आहेत, तर ते बोलले नाही 1च महिन्याचे घेऊ आत्ता मेडिसिन.
तर गेले ते. आता पुष्कळ 5 वाजत आले. आता मी शिवलीलामृत, हनुमान चालिसा वगैरे वाचून घेते. आता त्यांच्यासाठी जेवण बनवलं होतं, त्याच्यामुळे मला तर काय रात्री स्वयंपाक नाही करायचा आहे. माझं देवाचं वाचून घेते, मग मी उपवास सोडेल. आणि माझा आखाड तळायचा राहूनच गेला होता आणि प्रशांतजींना इच्छा होत होती गोड पुऱ्या खायची. तर म्हणून मी इथे थोडंसंच पीठ भिजलं आणि गुळाच्या अशा गोड चाणक्या पुऱ्या केल्या. शेरू, आणि आता शेरू कसा गुड बॉयसारखा इथे बसला आहे. अच्छा गै आली का बाळा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.